पालघरमध्ये अतिमुसळधार पाऊस बरसतोय। धामणी धरण परिसरामध्ये 393 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। धामणी धरण 54% भरलेलं आहे। नदी नाल्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पालघरमध्ये अतिमुसळधार पाऊस बरसतोय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याचा परिणाम असा झालाय की पालघरमधलं जनजीवन हे गेल्या 4 ते 5 दिवसांपासून विस्कळीत झालेलं आहे। पालघरच्या सागरी किनारपट्टी असेल, पालघरचा ग्रामीण भाग असेल किंवा शहरांमध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे अनेक भाग हा पाण्याखाली गेलेला होता। त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्याच्यामुळे अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडलेल्या होत्या। आता सध्या आपण पालघरच्या सूर्या नदी किनारी आहोत। आपण पाहू शकता की पालघरचं जे महत्वाचं जे धरण आहे धामणी धरण, ते धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे जवळपास ते धरण जे आहे ते 50% वर भरलेलं आहे। त्यामुळे सूर्या वैतरणा नदी ह्या दुथडी भरून वाहत आहेत। कालचा जर आपण विचार केला तर काल ह्या नद्यांनी पुराची पातळी ओलांडल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली होती। मात्र आज पावसाचा जोर थोडा कमी असल्यामुळे या नद्या आहेत त्या नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळतात। पालघरमध्ये आज पुन्हा जिल्हा प्रशासनानं हवामान खात्याच्या ऑरेंज अलर्टच्या धर्तीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे। त्याचप्रमाणे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। पालघरमध्ये आज पुन्हा पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये जी भीती आहे ती सध्या तरी कायम असलेली पाहायला मिळते। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर।